म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी डेव्हलपमेंट आणतोय। अहो त्यांच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मतदारसंघामध्ये कांद्याचं, डाळिंबाचं आणि द्राक्षाचं सगळ्यात मोठं उत्पन्न घेतलं जातं। त्या भारती पवार ज्यावेळेस शेतकरी आंदोलन करतात त्यावेळेस त्या भारती पवार काय म्हणतात, आम्हाला या देशातल्या सगळ्या लोकांना जगवण्यासाठी तुम्हाला भाव देता येणार नाही। अरे या देशाला शेतकरी कृषी प्रधान देश म्हटलं जातं, त्या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतो आणि हे त्यांना शेतकऱ्यांना काय म्हणतात, तुम्हाला आम्ही भाव देऊ शकत नाही। आणि यांचेच दलाल, यांचे जे व्यापारी माजून ठेवले त्यांना कंटेनरच्या माध्यमातून ब्लॅकनी कांदा दुसऱ्या देशात विकायला पाठवतात। यांना लाजा वाटल्या पाहिजे। हे विकासाच्या भाषा करतात आणि तुमच्या चॅनल समोर खताचे भाव वाढवले सांगतात। अरे त्या शेतकऱ्याचा पहिले भाव वाढवा, त्याच्या शेतीमालाला पहिले भाव द्या आणि मग तुम्ही खतांचे भाव वाढवा। सगळे अवजार शेतीचे यांनी वाढून ठेवले। शेतकऱ्याला बँकेत कर्ज मिळत नाही, त्याची अवस्था काय? यांचे कर्ज कोणाला मिळतात माहिती आहे? दंडांडी यांच्या व्यापाऱ्यांना, यांच्या बिल्डरांना। पण शेतकरी जर बँकेत गेला, सर्वसामान्य गरीब माणूस जर बँकेत गेला तर त्याला कर्जासाठी उभं केल्या जात नाही। यांनी धार्मिक स्थळांचं सांगितलं। अहो आमचे शांतिगिरीजी महाराज गेल्या 10 वर्षापासून अंजनेरी हे मारुतीरायाचं जन्मस्थान आहे। त्या जन्मस्थानासाठी यांना सातत्याने याला निवडून त्याच्यावर दिलं, लोकांनी धार्मिक मतं यांना त्याच्यावर दिली। त्या अंजनेरी गडाला यांनी पायरी तरी बसवली का? त्याच्या रस्त्याचा तर सोडा, पायरी तरी बसवली नाही। त्याच्या उलट केलं, खाली मारुतीरायाचं दर्शन करून एक मोठं मंदिर उभं करून त्या ठिकाणी यांनी यांचा धंदा चालू केला। यांना नैतिक जबाबदारी नाही भाजपवाल्यांना। आता चर्चेचा विषय नरेंद्र मोदी या ठिकाणी आले, यांनी शहराचा विकास दाखवला मोदींना। अहो पण त्याच्यासाठी या शहरातल्या तिजोरीतून किती पैसे खर्च केले याचं उत्तर यांच्याकडे नाही। अहो ते सर्वसामान्य जनतेचे पैसे होते। ज्यावेळेस तुम्ही मोदी आले त्यावेळेस जसं शहर ठेवलं ना, ते शहर तुम्ही 360 दिवस का ठेवत नाही? तुम्ही त्यावेळेस तो विकास का इकडे दाखवत नाही? दुसरा प्रश्न, यांनी मेट्रोची जाहिरात केली की नाशिक शहरामध्ये मेट्रो आली। अहो ती मेट्रो आम्ही शोधतोय, आम्हाला कुठंच सापडत नाहीये। यांनी 3 स्टार बस आणायच्या सांगितल्या, त्याची जाहिरात चालू आहे यांची टीव्हीला, तुमच्या चॅनलला चालू आहे। यांना विचारा त्या बस कुठे, ते मेट्रो कुठे? अहो या शहरामध्ये जी सिटी चालू केली, त्या सिटी लिंकच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचे पगार देत नाही हे लोक। त्या सिटी लिंक 8 दिवसापासून बंद आहे। काय करता यांचं शासन, काय करता यांचं प्रशासन? यांच्याकडे फक्त एवढंच सांगायचंय, आम्हाला लोकांना लुटू द्या, सत्ता आम्हाला द्या। यांचे प्रवक्ते त्याच्यामुळे चॅनलवर येत नाही, यांना बोलण्याचा अधिकार नाही या लोकांना। त्या बाजार समित्यात शेतकऱ्याला हक्काचे तात्काळ पैसे मिळत होते, यांनी त्या व्यापाऱ्यांना बांधावर पाठवून ते व्यापारी आज पळून जात आहे। त्या शेतकऱ्याच्या मालाला कोणी साथीदार नाही, त्यांच्या पैशाला हमी घेणारा कोणी माणूस नाही। म्हणजे यांनी फक्त व्यापाऱ्यांचे घर भरले आणि शेतकरी उद्ध्वस्त केला। हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर ज्या वेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस एक तर इथं गैरहजर राहतात किंवा गोंधळ करतात। ही सगळीकडची स्थिती आहे। एका दादानी विचारलाय प्रश्न की बाबा इथं एखादं चांगलं हॉस्पिटल तरी तुम्ही उभं केलंय का, एखादी सरकारी शाळा तरी उभी केली आहे का? आणि हाच प्रश्न आता जनतेसमोर आहे। आणि म्हणून ही सगळी नाशिककर इथे याचसाठी बोललेलं होतं की या नाशिक शहराचा विकास दाखवला जातोय। इकडे सगळी ग्रीनरी दिसते, पाणी दिसतंय, द्राक्ष दिसतायत, कांदा दिसतोय, इथला उद्योग दिसतोय, इथली इंडस्ट्री दिसते, बरंच काही दिसतं। पण नेमकं ते काय आहे हे नाशिककरांनी सांगितलं। नाशिकमध्ये इथंच थांबूयात, अशाच घोषणांसोबत दुसऱ्या शहरामध्ये जाऊयात आणि तिथले काय प्रश्न आहेत, तिथल्या जनतेचं काय म्हणणं आहे, सत्ताधारी विरोधकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात। तुम्ही पाहत राहा साम टीव्ही, आवाज महाराष्ट्राचा।